नमस्कार, अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मोदकचे भरपूर प्रकार आहेत, त्यातील मावा मोदक हा एकदम झटपट बनतो। तर झटपट मावा मोदक कसा बनवायचा ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम कढईमध्ये अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर टाकून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं। साखर विरघळली की 1 वाटी दूध पावडर टाकून सर्व मिक्स करायचं। त्यानंतर 1 चमचा तूप टाकून सर्व मिक्स करायचं। तूप टाकल्याने मोदकला खमंग वास येतो। कंटिन्यू मिक्स करत राहायचं, नाहीतर मिश्रण कढईला चिकटतं। आता अर्धा चमचा वेलची पूड टाकून मिक्स करायचं। पहा, गोळा बनत आहे। आता हे मोदकचं मिश्रण तयार आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करून थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं। जास्त पुढं मिश्रण गेलं की मोदक चिकट होतात। जर तुम्हाला वाटलं की मिश्रण पुढं गेलं आहे तर थोडं दूध टाकून थंड झाल्यानंतर मिक्स करायचं। आता मोदक बनवू, त्यासाठी मोदक साच्याला तूप लावायचं आणि मावा मोदकचं मिश्रण साच्यामध्ये भरून छान मोदक बनवायचे। अशा प्रमाणे सर्व मोदक बनवायचे। आता दुधामध्ये भिजवलेलं केसर सर्व मोदकवर लावायचं। जर तुमच्याकडे केसर नसेल तर नाही लावलं तरी चालेल। थोडं थोडं केसर दूध पण मोदकवरती ओतायचं। मस्त टेस्टी झटपट मावा मोदक तयार आहेत। या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।